या दुसऱ्या बौद्ध साहित्य संमेलनाचे उद्घाटक श्रीमती सोनकांबळे ताई, स्वागत अध्यक्ष माझ्या बाजूला आहेत ते आयुष्यमान चंद्रकांत शिंदे साहेब, ज्यांनी आम्हाला निमंत्रित केलं ते या बौद्ध साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष आणि संयोजक अर्थसत्ता न्यूज चॅनलचे संपादक राजेंद्र कांबळे साहेब, दुसऱ्या परिसंवादामध्ये किंवा पहिल्याच परिसंवादाचे दोन अध्यक्ष आमच्या पुढे आहेत, ते आदरणीय डॉक्टर नारायण कांबळे सर आहेत आणि आदरणीय डॉक्टर UD गायकवाड सर आहेत. ज्याने आता आपल्याशी संवाद साधला ते आयुष्यमान भाऊ वाघमारे, आणि ज्याने आत्ता आपल्या पुढं विस्तृतपणे गौतम बुद्धाचा स्त्रीविषयक दृष्टिकोन मांडला. ते पाली साहित्याचे अभ्यासक, पाली भाषेचे अभ्यासक, कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठामध्ये पाली शिकवतात असे अभ्यासक आयुष्यमान अमित मेधावी सर. माझ्या पुढ्यात कवी संजय घाडगे आहेत, कवयित्री सविताताई कीर्ती आहेत तिकडं, आणि आपण सर्व बौद्ध उपासक उपासिका. अमित मेधावी मगाशी म्हणाले की तुम्ही सगळेजण उभा राहा, आणि आपण सगळेजण उभा राहिलात. मी परत आव्हान करतो, उभं राहू नका, पण आपल्या मेंदूचे आणि बुद्धीचे दरवाजे मात्र उघडे ठेवा. कारण आता वेळ बऱ्याच प्रमाणात वाढत चाललेला आहे आणि भुकेकडे आपण चाललेलो आहोत. आळसानं घेरलेलं आहे, झोपेनं पण थोडंसं घेरलेलं आहे, आणि अशा काळामध्ये मी थोडासा वेगळा विषय आपल्या पुढे मांडतोय. तो विषय थोडासा किचकट आहे. विषयाचं शीर्षक तुम्ही वाचलं असेल कदाचित, मी पुन्हा एकदा वाचतो. विषयाचं शीर्षक आहे गौतम बुद्धाचे प्रतिरोधाचे तत्वज्ञान. प्रतिरोधाचं तत्वज्ञान हा विषयच मुळी किचकट आणि अवघड आहे, आणि मी आपल्या पुढे तो मांडतो आहे. त्यामुळे मी पुन्हा विनंती करतो की आपण थोडंसं डोळ्यानं, मेंदूनं, बुद्धीनं उघडं राहूयात. मुळात बौद्ध साहित्य संमेलन ही संकल्पना वेगळी आहे. वस्तुतः दलित साहित्य संमेलन, आंबेडकरी प्रेरणेचे साहित्य संमेलन, अशा सगळे शीर्षक येऊन महाराष्ट्र आणि भारतभर साहित्य संमेलन होत आहेत. पण लातूर नगरीनं हे दुसरं बौद्ध साहित्य संमेलन आपल्या पुढं आयोजित केलेलं आहे. या मंचावरून साहित्याचा बौद्ध दृष्टिकोनातून अभ्यास झाला पाहिजे अशी अपेक्षा राजेंद्र कांबळे साहेबांनी व्यक्त केलेली आहे. म्हणजे बुद्धिझमच्या परिप्रेक्षातून आम्ही साहित्याकडे बघितलं पाहिजे, कवितेकडे बघितलं पाहिजे, नाटकाकडे बघितलं पाहिजे. म्हणजे बौद्ध दृष्टिकोन याचाच अर्थ धम्म दृष्टिकोन किंबहुना धम्माभिक दृष्टिकोन. त्यामुळे या सगळ्या अनुषंगानं एक लक्षात येतं की जोपर्यंत आमच्या मराठी साहित्यिकांना, बौद्ध उपासक उपासिकांना बौद्ध तत्वज्ञान कळत नाही, तोपर्यंत त्यांच्या साहित्यामध्ये अशा तऱ्हेचं काही निर्माण होणार नाही. म्हणजे बौद्ध साहित्य निर्माण होण्यासाठी गौतम बुद्धाचं नावच कवितेमध्ये घेतलं पाहिजे असं नाही. बौद्ध साहित्य निर्माण होण्यासाठी तथागताचं नाव घेतलं पाहिजे असं पण नाही. पण बौद्ध तत्वज्ञानाचा अंगीकार, बौद्ध तत्वज्ञानाची मांडणी कथा, कविता, कादंबरीमध्ये होण्याची गरज आहे. म्हणजे एखादा अभ्यासक बुद्ध आणि धम्म त्यांचा वाचतो आणि पुस्तक, कविता लिहितो हे अपेक्षित नाही. एखादी व्यक्ती पुस्तकं ऐकते, व्याख्यानं ऐकते आणि कविता लिहिते हे पण अपेक्षित नाही. बौद्ध तत्वज्ञान ही वाचण्याची गोष्ट नाही, किंवा बौद्ध तत्वज्ञान ही केवळ लिहिण्याची गोष्ट नाही. तर बौद्ध तत्वज्ञान हे समजून घेण्याची गरज आहे, आणि समजून केवळ घेण्याची गरज नाही तर त्यानुसार वर्तन करण्याची गरज आहे. म्हणून आमच्या लेखक साहित्यिकांनी, कवींनी, नाटककारांनी बौद्ध तत्वज्ञान समजून घेतलं पाहिजे, आणि बौद्ध तत्वज्ञान समजून घेत असताना बौद्ध तत्वज्ञानानुसार तिनं वर्तनही केलं पाहिजे. त्यामुळे एखाद्या कुठला तरी बौद्धेतर माणूस कविता लिहितो म्हणजे तो बौद्ध साहित्य संमेलनामध्ये बौद्ध साहित्यिक होतो असं कदापि नाही.
किंवा एखादा महान असलेला आता बौद्ध म्हणून घेतो आहे तो जर कविता लिहितोय, त्याला सुद्धा आपण बौद्ध साहित्यिक म्हणू शकत नाही, कारण त्याच्या वर्तनात जर बुद्ध नसेल, तत्वज्ञान नसेल, तर तो काय उपयोगाचा आहे? म्हणून बौद्ध साहित्य निर्माण होण्यासाठी, आंबेडकरी प्रेरणेचं साहित्य निर्माण होण्यासाठी बौद्ध तत्वज्ञान हे समजून घेणं फार निकडीचं आहे. आणि भारतवर्षामध्ये अशा अनेक माणसं होऊन गेले की ज्यांनी बौद्ध तत्वज्ञान हे समजून घेतलेले आहे, मुळातून समजून घेतले आहे. फार निवडक माणसं आहेत भारतवर्षामध्ये. भारतवर्षामध्ये बौद्ध तत्वज्ञान समजून घेणारी माणसं फार म्हणजे हाताच्या बोटावर मोजणे इतकी आहेत. त्यातला एक नंबरचा माणूस म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. बाकी सगळ्यांचा नंबर हा त्यांच्या खाली येतो, हे पण मी अभिमानानं सांगतो आणि तेवढ्याच गांभीर्यानं सांगतोय. जितक्या खोलात बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध तत्वज्ञान अभ्यासलेलं आहे, पाली वाङ्मय अभ्यासलेला आहे आणि धम्म समजून घेतलेला आहे, तेवढा राहुल सांगुरतान म्हणा, धर्मानंद कोसंबी म्हणा, की अशा अनेक अभ्यासक आहेत. केळुसकरांनी तर पुस्तक लिहिलेलं आहे बुद्धाचं चरित्र. त्यांच्या सुद्धा पुस्तकामध्ये तुम्हाला काही उणिवा सापडतात ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवून दिले आहेत. म्हणून भारतवर्षामध्ये आणि जागतिक पातळीवर तुम्ही जपानकडे बुद्ध गेला असेल, चीनकडे गेला असेल, थायलंडकडे गेला असेल, पण खरा बुद्ध समजून घेतला तो बाबासाहेब आंबेडकरांनी. त्यामुळे नेपाळला जाऊन त्यांनी जे भाषण दिलं, त्या भाषणात सुद्धा खरं तर बाबासाहेबांना आणखी थोडं आयुष्य मिळालं असतं तर नेपाळमध्ये जाऊन सुद्धा अनेक चांगल्या तऱ्हेने बुद्ध त्यांनी सांगितलं असता. कार्ल मार्क्सची तुलना त्यांनी केलेली आहे बुद्धाची, की अजून चांगल्या तऱ्हेने मांडणी त्यांना करता आली असती जर आयुष्य मिळालं असतं तर. आणि म्हणून आत्ताच अनेक वक्ते आता आमच्या सहित म्हणतायत की बाबासाहेब आंबेडकरांनी हे सगळं जग बौद्धमय करण्याचं जे स्वप्न पाहिलं होतं, हे केवळ धार्मिक दृष्टिकोनातून नव्हे, धम्म हा वाढावा याच्यासाठी केवळ नव्हे, तर जग हे चांगल्या तऱ्हेनं, या जगातली माणसं सुखासमाधानानं युद्धाशिवाय जगावेत, शोषण रहित जगावेत, या भूमिकेतून बाबासाहेबांनी हा बौद्ध धम्म आम्हाला सांगितलेला आहे. आणि अशा या वातावरणामध्ये मला आपल्याकडं एक विषय मांडायचा आहे, तो म्हणजे गौतम बुद्धाचं प्रतिरोधाचं तत्वज्ञान. मला 30 मिनिट लागतील फक्त. वस्तुतः हा विषय अनेक ठिकाणी मी 2-2 तासात मांडलेला आहे, तरी तो कमी पडला होता वेळ, पण आपल्याकडे मला एवढा वेळ द्यायचा नाही, वेळ खूप झालेला आहे. गौतम बुद्धाचं प्रतिरोधाचं तत्वज्ञान, या ओळीमध्ये तत्वज्ञान हा एक शब्द आहे, तो पटकन कळतो आपल्याला, सोपा आहे तत्वज्ञान हा शब्द. ज्याचा सोपा अर्थ काय आहे? अनुभव, चिंतन आणि वर्तनातून निर्माण झालेली विचारसरणी म्हणजे तत्वज्ञान. सोपा अर्थ आहे. कुठलं तरी तत्व घेतोय आपण, कुठलं तरी ज्ञान मिळवतोय आपण, काहीतरी समजून घेतोय आपण, आणि त्यानुसार आमच्यामध्ये काही एक सत्य निर्माण होतं, सत्य आम्ही उभा करतो, ते तत्वज्ञान असतं. म्हणजे हा तत्वज्ञान हा शब्द मुळी सोपा आहे, मात्र दुसरा शब्द जो आहे प्रतिरोध, तो मात्र किचकट आहे, अवघड आहे. प्रतिरोध म्हणजे प्रतिरोध हा शब्द जोपर्यंत समजून घेता येत नाही तोपर्यंत आम्हाला पुढचा शब्द गौतम बुद्धाच्या अनुषंगाने मांडणी करता येत नाही. काय प्रतिरोध म्हणजे काय? थोडासा गैरसमज बघा. प्रतिरोध म्हणजे काय? म्हणजे प्रतिरोध हा शब्द वाचून अनेक लोकांच्या मध्ये गोंधळ निर्माण होऊ शकतो, अर्थ गोंधळ आपण असं म्हणू शकतो, गैरसमज निर्माण होऊ शकतो. कुठला गैरसमज? प्रतिरोध म्हणजे प्रतिशोध असा गोंधळ आहे, प्रतिरोध म्हणजे बदला असा एक गोंधळ, किंवा प्रतिरोध म्हणजे प्रतिकार, प्रतिरोध म्हणजे लढा, प्रतिरोध म्हणजे संघर्ष असा पण गोंधळ निर्माण होऊ शकतो, पण तसा तो नाही. किंवा प्रतिरोध म्हणजे विरोध, डायरेक्ट विरोध करणं, एवढा सोपा तो शब्द नाही. हे सगळे गैरसमज निर्माण होणारे सगळे अर्थ आहेत. या विरोधामध्ये आपण प्रतिरोध या संकल्पनेकडे बघायचं आहे. प्रतिरोध या संकल्पनेमध्ये एक वेगळा आशय दडलेला आहे, जो गौतम बुद्धाच्या विचार आणि वर्तनामध्ये आहे. तो कोणता आहे हे पाहिलं की आपल्याला बुद्धाच्या तत्वज्ञानाकडे जायचं आहे. बघा, इंग्लिशमध्ये प्रतिरोध या शब्दाला सगळेजणच इंग्लिश जाणकार आहेत असं कोणी नाही की ज्याला ABCD माहीतच नाही. एक्झिस्टन्स असा एक शब्द आहे, जे अस्तित्व आहे. पण रेजिस्टन्स नावाचा एक शब्द आहे, प्रतिरोध, रेजिस्टन्स.
रेजिस्टन्स असं इंग्लिशमध्ये आपण त्याला म्हणतोय. आता मग प्रतिरोध या शब्दाचा सोपा मराठीतला अर्थ कुठला आहे? थोपवून धरणे. प्रतिरोध म्हणजे थोपवून धरणे, प्रतिरोध म्हणजे थांबवणे, किंवा प्रतिरोध म्हणजे रोखणे, किंवा प्रतिरोध सोप्या भाषेमध्ये विद्युत प्रवाह सुरू असताना विद्युत तारेला आपण स्पर्श केला की धक्का बसतो, शॉक. त्यासाठी आपण काय करतो? त्या तारेवर एक प्लास्टिक आवरण गुंडाळलेलं असतं. हे प्लास्टिक आवरण म्हणजे प्रतिरोध असतो. सोपं की नाही बघा. किंवा गरम तवा चटका बसतो, तो चटका बसू नये म्हणून आपण काय करतो? एक तर पक्कड घेतो किंवा कापड जाड घेतो आणि त्यानं धरतो. म्हणजे काय होतं? तो प्रतिरोध होतो. चटका बसू नये याच्यासाठीचा तो प्रतिरोध असतो. किंवा उन्हामध्ये फिरताना आपण डोक्यावर टोपी घालतो किंवा छत्री धरतो किंवा कापड धरतो. ही कशासाठी? एक संरक्षण आहे. तो सुद्धा एक प्रतिरोध आहे. आणि म्हणून प्रतिरोध ही एक प्रकारचा उपाय योजनेचा भाग असतो, एक पर्याय निर्माण झालेला असतो. आणि हा पर्याय गौतम बुद्धांनी सबंध भारतवर्ष नव्हे सबंध जगाला आपल्या पुढे दिलेला आहे. आणि म्हणून जपानमध्ये भूकंप होतात म्हणून भूकंप क्षेत्रातले जपानीज माणसं हे काय दुसऱ्या ठिकाणी पळून जात नाही. ते काय करतात? तर भूकंपरोधक घरं बांधतात. आता भूकंप क्षेत्रामध्ये भूकंपरोधक घरं बांधणं म्हणजे प्रतिरोध निर्माण करणं. हा एक पर्याय असतो, ही एक उपाययोजना असते. आणि म्हणून गौतम बुद्धाच्या प्रतिरोधाच्या तत्वज्ञानाकडे जाताना प्रतिरोधाच्या तत्वज्ञानाची व्याख्या सांगताना मी तुम्हाला सांगेन की अन्याय असेल, दडपशाही असेल, वर्चस्व असेल किंवा चुकीच्या गोष्टीच्या विरुद्ध जर जाणीवपूर्वक आपण या सगळ्या गोष्टी उभा राहिलो तर त्याला प्रतिरोध असं म्हणता येईल आपल्याला. आणि आत्ताच्या घडीला आपल्याला या सगळ्या गोष्टीला सामोरे जावं लागतं आहे. सांस्कृतिक दृष्टिकोनातून, केंद्रातल्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून, धार्मिक वर्चस्वाच्या दृष्टिकोनातून आम्हाला सामोरे जावं लागतं आहे. आत्ताचा धार्मिक वर्चस्ववाद हा प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे. राजकीय वर्चस्ववाद हा प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे. आणि म्हणून तात्विक व्याख्या जर करायचीच ठरली आहे प्रतिरोधाची तर असं म्हणता येईल, एखादा व्यक्ती असेल, एखादा समूह असेल किंवा एखादी व्यवस्था असेल, तिच्यावर लादलेल्या अन्यायकारक सत्तेचा, संरचनेचा वेगळा विचार करून मानवी प्रतिष्ठा कशी वाढेल अशा तऱ्हेची उपाययोजना आखणं म्हणजे प्रतिरोध निर्माण करणं. आणि नेमकं गौतम बुद्धाच्या तत्वज्ञानामध्ये हे प्रतिरोधाचं तत्वज्ञान हे फार मोठ्या प्रमाणात सापडतं आहे. प्रतिरोध निर्माण करणारे महामानव आपल्याकडे भरपूर होऊन गेलेले आहेत, नाही असं नाही. म्हणजे प्रतिरोध ही संकल्पना जसा इतिहास इतक्या जुनी आहे तशीच ती जुनी सुद्धा आहे, अशी नवीन फार काही नाही. मानवाचा इतिहास किती आहे? माणूस म्हणून वाढला इथपासून मानवाचा इतिहास, तितक्या इतिहासा इतकीच प्रतिरोध ही संकल्पना आहे. जिथे जिथं अन्याय आहे, जिथं सत्य आहे, जिथं गुलामी आहे, जिथं विषमता आहे, जिथं अज्ञान आहे, या सगळ्या ठिकाणी प्रतिरोध हा होत आलेला आहे. आपणच आता करतोय असं नाही. तथापि गौतम बुद्धाच्या पासून अशा तऱ्हेची प्रतिरोधाची संकल्पना ही फार मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे. आणि म्हणून म्हणता येईल जागतिक पातळीवर प्रतिरोध करणारा एकमेव महामानव ते म्हणजे गौतम बुद्ध. आता गौतम बुद्धाचं नाव ही एका क्रमांकाला, पहिल्या क्रमांकाला जो आरंभबिंदू म्हणते प्रतिरोध करण्याच्या पातळीवरचा आरंभबिंदू म्हणजे गौतम बुद्ध. गौतम बुद्धाच्या पूर्वी कुणीही अशा तऱ्हेचा प्रतिरोध केलेला सापडत नाही. कारण गौतम बुद्धानं वर्णव्यवस्थेविरुद्ध प्रतिरोध मांडला, कर्मकांडाविरुद्ध प्रतिरोध मांडलेला आहे, किंवा धार्मिक वर्चस्ववादाविरुद्ध प्रतिरोध मांडलेला आहे. आणि त्या अनुषंगानं त्यांनी करुणा दिलेली आहे, त्यांनी समता दिलेली आहे, त्यांनी प्रज्ञा दिलेली आहे. ही प्रतिरोधाची सगळी साधनं गौतम बुद्धांनी पहिल्यांदा जगाला दिलेली आहे. मी भारताचा विचार करतच नाही, जगाचाच विचार करतोय. आपण संकुचितपणे बघतोय हा भारताचा बुद्ध आपला असायला, आपला नाही, जगाचा बुद्ध आहे. आणि त्याच्यानंतर मग ग्रीक तत्ववेत्ता सॉक्रेटिस होऊन गेला.
या सॉक्रेटिसनं सुद्धा, कांबळे सर, या सॉक्रेटिसनं सुद्धा अशा तऱ्हेचा प्रतिरोध निर्माण केला आहे. परंतु गौतम बुद्धाच्या नंतर त्यांनी डायलेक्टिक मेथड नावाची किंवा क्वेश्चनिंग मेथड नावाची पद्धत सुरू केली. प्रश्न विचारणं, आणि प्रश्न विचारण्याची पद्धत ही भारतात आत्ता तर नाहीच नाही. तुम्ही विचारून बघा मोदीला प्रश्न एखादा, अमित शहाला प्रश्न विचारून बघा, नाही विचारतायत प्रश्न. म्हणजे आपला मेंदू बांधून ठेवलेला आहे. त्या काळामध्ये सॉक्रेटिसनं डायलेक्टिक मेथड निर्माण केली, प्रश्न विचारले धर्माला, धर्म मार्तंडाला प्रश्न विचारले, पुरोहितांना प्रश्न विचारले त्या काळातल्या. पण प्रश्न विचारताना तमा बाळगली नाही की या प्रश्न विचारण्याच्या बंधनाविरुद्ध आपण वर्तन करतोय, फार प्रतिरोध करतोय. परिणाम सॉक्रेटिसला जीव गमवावा लागला. का? केवळ तू प्रश्न विचारतोस म्हणून. पण गौतम बुद्धाने याच्यापूर्वीच प्रश्न विचारण्याची पद्धत आपल्या संघामध्ये सुरू केली होती, आपल्या राज्यामध्ये सुरू केलेली होती. या सॉक्रेटिस नंतर आपण स्पार्टाकस नावाचा एक विचारवंत येतो. स्पार्टाकस, त्याला विचारवंत आता मी म्हणतोय, पण तो गुलाम होता. स्पार्टाकस गुलाम होता. आणि हा स्पार्टाकस प्राचीन रोम मध्ये त्याला गुलाम म्हणून आणलं, पण त्याला अन्याय सहन झाला नाही, गुलामी सहन झाली नाही. तिने अनेक गुलाम एकत्र केले आणि स्पार्टाकस या गुलामानं गुलामी विरुद्ध बंड केलं. हा प्रतिरोध स्पार्टाकसचा रोमन विरुद्ध. आणि मग पुढं भारतीय पातळीवर बसवण्णानं सुद्धा प्रतिरोध केलेला आहे, संत कबीरांनी प्रतिरोध केलेला आहे, ज्योतिराव फुले यांनी प्रतिरोध केलेला आहे, सावित्रीबाई फुले यांनी प्रतिरोध केलेला आहे, राजर्षी शाहूंनी प्रतिरोध केलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 20व्या शतकामध्ये जो प्रतिरोध निर्माण केला त्याची फळं आज आपण चाखत आहोत, अनुभवत आहोत. पण आणखीन नाव मला घ्यायचे, डॉक्टर नारायण कांबळे सोबत आहेत माझ्या, समाजशास्त्राचे ते गाडे अभ्यासक आहेत. त्याचं नाव आहे बाबासाहेबांच्या समकालीन आणखीन एक विचारवंत होऊन गेला, तो म्हणजे इटलीचा अँटिनो ग्राम्सी. हा अँटिनो ग्राम्सी तुम्हा सगळ्यांना ऐकण्याची गरज आहे. अँटिनो ग्राम्सी बाबासाहेबांना ऐकतोच आपण. बाबासाहेब ज्या काळात लिहित होते, विद्रोह करत होते, प्रतिरोध करत होते, त्याच काळामध्ये इटलीमध्ये मुसोलिनी नावाच्या हुकुमशहा विरुद्ध हा अँटिनो ग्राम्सी प्रतिरोध करत होता. हा अँटिनो ग्राम्सी कोण? तर निवडून आलेला संसदेमधला सदस्य, सत्ताधीश हा मुसोलिनी हुकुमशहा. पण हा मुसोलिनी हा समाजाच्या हिताच्या विरुद्ध निर्णय घेतो आहे, लोकांचं शोषण करतो आहे, असं पुन्हा पुन्हा अँटिनो ग्राम्सीला वाटत चाललं होतं. आणि अँटिनो ग्राम्सी संसदेमध्ये प्रतिरोध करायचे की हे बरोबर नाही, आपण जनतेच्या हितासाठी आपण निवडून आलेलो आहोत. आणि मग मुसोलिनीला वाटलं जर अँटिनो ग्राम्सी अशा तऱ्हेनं मेंदूचा वापर करत असेल तर माझ्या खुर्चीला कधीही धक्का बसू शकतो, माझी सत्ता संपुष्टात येऊ शकते. आणि म्हणून पुढे प्रश्न काय आला, उत्तर काय आलं की या अँटिनो ग्राम्सीचा मेंदू किमान 20-25 दिवस बांधून टाकला पाहिजे. काय बांधला पाहिजे? मेंदू बांधला पाहिजे. हा मेंदू बांधण्याचं काम आजही सुरू आहे आपल्याकडे सध्या. मग अँटिनो ग्राम्सीचं काय केलं? मग मेंदू बांधायचा आहे, मग याच्यावर खोटे नाटे आरोप करा आणि तुरुंगात डावा. तुरुंगात टाकलं. अँटिनो ग्राम्सी होता, तुरुंगाला घाबरला नाही आणि त्यांनी नोटबुक तयार केलं. नोटबुक तुरुंगामध्ये लिहिलं, त्याने पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकाचं नाव आहे प्रिझन नोटबुक. कांबळेचं बरोबर आहे का? नारायण कांबळे सर. प्रिझन नोटबुक हे पुस्तक लिहिलं तुरुंगामध्ये आणि सिद्धांत मांडले, हेजिमनी अँड काउंटर हेजिमनी. त्याला मी सांगतो हेजिमनीचा, मला आवडलेली संकल्पना आजच्या काळात फार लागू होते म्हणून सांगतो, मी बुद्धाकडे येणार आहे. हेजिमनी याचा अर्थ काय? तुम्हाला कळणार सुद्धा नाही की मी तुमच्यावर वर्चस्व लादलेलं आहे. तुम्हाला कळणार नाही, तुमचाच पाठिंबा मी घेणार, तुमचीच संमती मी घेणार आणि तुमच्यावर मी गुलामी लादणार, तुमच्यावर वर्चस्व लादणार. वर्चस्व, सत्ता गाजवणं, धुरीणत्व, सत्ता लादणं, तुमच्या नकळत तुमच्याच मंजुरीनं राजा काय करत असतो, हुकुमशहा काय करत असतो, सत्ता लादत असतो. आणि तुम्हाला वाटतं अरे हा आपलाच आहे, हा हुकुमशहा, हा पंतप्रधान आपलाच आहे, हा राष्ट्रपती आपलाच आहे, हा मुख्यमंत्री आपलाच आहे. का? 2,500 रुपये महिन्याला देतो मला.
₹2,500 महिलांना जर मिळत असेल तर कोण जवळचा वाटेल? नवरा जवळचा वाटेल, जो कधीच पैसा देत नाही, तो जवळचा वाटेल. हे असतं हेजिमनीचं. ह्याला म्हणतात वर्चस्व लादणं, तुमच्या पाठिंब्यानं वर्चस्व लादणं, हेजिमनी. आणि याच्यामुळं लोकांचं हिताला बाधा येते आणि म्हणून त्याला काउंटर हेजिमनी नावाची संकल्पना अँटोनियो ग्राम्सीने मांडली. आणि मग म्हणतात की अशा हुकुमशाहीच्या बरोबरीनं आपली सत्ता ही सर्वसामान्य लोकांच्या हातामध्ये गेली पाहिजे, तर लोकांचं कल्याण आहे. गौतम बुद्धांनी हेच केलेलं आहे आणि आपल्या संघामध्ये बहुजन हिताय बहुजन सुखाय हा मंत्र दिला. किती मोठं काउंटर हेजिमनी आहे ही बाय. म्हणजे माझ्या संघामध्ये, माझ्या राज्यामध्ये, माझ्या परिसरामध्ये एका माणसाचं हित महत्वाचं नाही. गौतम बुद्धाचा प्रतिरोध तो कुणाचं? बहुजन हिताय, बहुजन हिताय बहुजन सुखाय. अनेक लोकांचं, एकट्याच नव्हे, हे सुख महत्वाचं आहे. आणि म्हणून अँटोनियो ग्राम्सीचा हा प्रतिरोध जेवढा महत्वाचा आहे, त्याच्या अगोदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रतिरोध फार महत्वाचा आहे, की ज्याने प्रज्ञा करुणा शील आम्हाला दिलेली आहे, ज्याने आम्हाला बुद्ध, कबीर आणि फुले दिलेले आहेत, ज्याने आम्हाला विद्या, विनय आणि शील दिलेलं आहे, बुद्धानं दिलेले आहे. हे प्रतिरोध आहेत. प्रतिरोध म्हणजे ज्ञान नावाचा प्रतिरोध. ज्योतिराव फुलेंनी विद्या दिली, अविद्या नको आहे. जर तुम्हाला मेंदू तुमचा तळ्यावर पाहिजे ना, तर तुम्हाला विद्या आवश्यक आहे. विद्या हा प्रतिरोध आहे, पर्याय आहे, उत्तर आहे, उपाययोजना आहेत. किंवा सावित्रीबाई म्हणतात की आम्हाला माणूस व्हायचा आहे ना, प्राणी व्हायचं नाही ना, तर आम्हाला विद्या महत्वाची आहे, शिक्षण महत्वाचं आहे. आणि या अनुषंगाने आपण गौतम बुद्धाच्या प्रतिरोधाच्या तत्वज्ञानाकडे जायचं आहे. परंतु हे अँटोनियो ग्राम्सी आणि बाबासाहेब आंबेडकर हे 20व्या शतकातील एकाच समकाळातले हे सगळे महामानव आहेत. बाबासाहेबांचा केंद्रबिंदू वेगळा होता आणि अँटोनियो ग्राम्सीचा केंद्रबिंदू वेगळा होता. तो अँटोनियो ग्राम्सी आम्हाला लागू पडत नाही आजच्या काळामध्ये. तो वर्ग सिद्धांत मांडतो, कामगारांचं राज्य मांडतो. बाबासाहेब आंबेडकर हे कुठल्या एका घटकाचं राज्य मानत नव्हते. कामगारांचं तर नव्हे, तर सगळ्या माणसांचं राज्य बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित होतं. अशी लोकशाही की ज्या लोकशाहीमध्ये रक्ताचा एक ही थेंब गळणार नाही. आणि म्हणून प्रतिरोधाचं तत्वज्ञान उभं राहत असताना 7 मुद्दे आपल्या पुढे आहेत की जे गौतम बुद्धाला आपण लावून बघू शकतो. आपण अमित मेधावानी माझं काम थोडं सोपं केलेलं आहे स्त्रियांच्या बाबत. स्त्रियांच्या बाबत त्यांनी संघामध्ये प्रवेश करून दिला. हे फार मोठं प्रतिरोधाचं तत्वज्ञान त्यांनी मांडलेलं आहे. प्रतिरोधाचं तत्वज्ञानामधलं एक पहिलं तत्व आहे बघा, लोकांमध्ये अन्यायाविरुद्ध जागरूकता निर्माण झाली पाहिजे. पहिलं तत्व आहे, लोकांमध्ये अन्यायाविरुद्ध जागरूकता निर्माण झाली पाहिजे. इंग्लिशमध्ये त्याला अवेअरनेस ऑफ इनजस्टिस याच्याविषयी जागरूकता निर्माण झाली पाहिजे. प्रतिरोध तत्वज्ञानाचं दुसरे तत्व आहे तो म्हणजे प्रश्न विचारण्याची वृत्ती निर्माण झाली पाहिजे लोकांमध्ये. आणि गौतम बुद्धाच्या संघामध्ये अनेक शिष्य भिक्खू हे प्रश्न विचारत होते. म्हणजे स्पिरिट ऑफ क्वेश्चनिंग नावाची जी संकल्पना आहे ती प्रतिरोधाच्या तत्वज्ञानामधलं एक तत्व आहे. तिसरं आहे नैतिक आधार. आम्हाला भौतिकतेपेक्षा, सुखसंपन्नतेपेक्षा मॉरॅलिटी फार महत्वाची आहे. मॉरल फाउंडेशन, आपल्या जीवनाला मॉरल फाउंडेशन पाहिजे. आणखीन एक तत्व वैचारिक स्वातंत्र्य, त्याला इंटेलेक्च्युअल फ्रीडम असं म्हणता येईल. वैचारिक स्वातंत्र्य म्हणून गौतम बुद्ध हे स्वतःच्या डोक्यानं विचार करत होते. आह साळुंखेंचं पुस्तक आपल्याला माहीत आहे, कुठलं? आमच्या जडावर आमचं शिर असेल, चार्वाकाच्या अनुषंगानं. पण त्याच्याही पेक्षा गौतम बुद्धांनी जे काही स्वतःचं डोकं लावलं होतं, इंटेलेक्च्युअल फ्रीडम महत्वाचं आहे प्रतिरोधामध्ये. आपल्याकडे ते आहे काय हे आपण तपासून बघूया. स्वतःच आपण बघायचं की माझ्याकडे इंटेलेक्च्युअल फ्रीडम आहे काय, मी ते घेतो का, वैचारिक स्वातंत्र्य मी घेतो का. उदाहरणार्थ माझ्या मुलीचं किंवा माझ्या मुलाचं लग्न करताना माझ्याकडे वैचारिक स्वातंत्र्य आहे का. माझी अपेक्षा असते की नाही हुंडा यावा म्हणून माझ्या मुलासाठी, किंवा मला वाटतं की नाही माझ्या मुलीसाठी चांगलं स्थळ तर मी वाटेल तेवढं कर्ज काढीन आणि हुंडा देईन. कुठे आहे वैचारिक स्वातंत्र्य? दॅट इज इंटेलेक्च्युअल फ्रीडम. गौतम बुद्धाच्या तत्वज्ञानामध्ये हे आहे. गौतम बुद्ध कधीही पारंपरिक विचार करत नव्हते, ते इंटेलेक्च्युअल फ्रीडमचा अवलंब करत होते. आणखीन एक गोष्ट आहे सामूहिकता, कलेक्टिव्ह. गौतम बुद्ध हे एकटे कधीही राहिले नाहीत. एकट्यासाठी म्हणून त्यांनी विचार केले नाही. सामूहिक कलेक्टिव्ह डायमेन्शन त्यांच्या विचाराला होता, वर्तनाला होता. म्हणून तर संघ निर्माण केला. अगोदर किती माणसं?
त्यांच्या संघामध्ये 4 ते 5 माणसं. हळूहळू संघ वाढत चाललेला आहे, हळूहळू शिष्य वाढत चाललेले आहे, हळूहळू माणसं वाढत चाललेले आहेत, हळूहळू राजे सुद्धा संघामध्ये येत आहेत, राण्या संघामध्ये येत आहेत. ही पॉवर आहे गौतम बुद्धाच्या प्रतिरोधाच्या तत्वज्ञानाची. आणखीन एक काय, सांस्कृतिक अभिव्यक्ती नावाचं एक तत्व आहे प्रतिरोधामध्ये. सांस्कृतिक अभिव्यक्ती, ज्याला इंग्लिशमध्ये कल्चरल एक्सप्रेशन म्हणता येईल, ती आपण लावून बघतोय. आणि शेवटचा आहे परिवर्तनाची दिशा. प्रतिरोधाच्या तत्वज्ञानामध्ये परिवर्तनाची दिशा ही सगळ्यात मोठं शेवटचं तत्व आहे. या सगळ्याच्या अनुषंगाने मी गौतम बुद्धाच्या प्रतिरोधाच्या तत्वज्ञानाकडे जातोय तुम्हाला घेऊन. तो 10 ते 12 मिनिटांमध्ये घेतोय मी. वेदपूर्व काळामध्ये मातृदेवताची पूजा होती. वेदपूर्व काळामध्ये निसर्गाची पूजा होती. वेदपूर्व काळामध्ये वृक्षाची पूजा होती. हे सगळे आपल्या जवळचे आहे. वेदपूर्व काळामध्ये वर्णव्यवस्था नव्हती, हे महत्वाचं आहे. मात्र वेद काळामध्ये हे सगळं सुरू झालं. वृक्षाची पूजा थांबलेली आहे, स्त्रीची म्हणजे मातृदेवताची पूजा थांबलेली आहे, निसर्गाची पूजा थांबलेली आहे, आणि दगडाची प्रतीकाची पूजा वेद काळामध्ये सुरू झालेली आहे. आणि सगळ्यात हा वाईट काळ, बुद्धाचा काळ हा महाजनपदांचा काळ. त्यावेळेस मला वाटतं 16 महाजनपद होते बुद्धाच्या काळामध्ये. त्यातले काही बलाढ्य होते. आता सांगितलं की आपलं मगध साम्राज्य, मोठा साम्राज्य. मगध आहे, कोशल आहे, वज्जी आहे, आपले शाक्य आहेत, कोली आहेत. हे साधे साधे, शाक्य पण साधे होते, कोली साधे होते, वज्जी साधे, पण मगध सारखे सम्राट फार मोठे होते. 16 महाजनपद होते आपल्या बुद्धाच्या काळामध्ये. आणि या सगळ्याबरोबर अत्यंत कठोर अशी वर्णव्यवस्था बुद्ध काळात होती. स्त्रियांना अत्यंत दुय्यम स्थान होतं, शूद्रांना दुय्यम स्थान होतं. आणि मग या सगळ्यामध्ये गौतम बुद्धांनी जाणीव जागृती निर्माण केली. प्रतिरोधाचं तत्व घेतलं. पहिलं तत्व जाणीव जागृती. कशासाठी? अन्यायाविरोधात जाणीव जागृती करत असताना सगळ्या लोकांना सांगितलं की वर्णव्यवस्था चुकीची आहे, यज्ञ संस्था चुकीची आहे, स्त्रियांचं दुय्यम स्थान हे चुकीचं आहे. का स्त्री सुद्धा माणूस आहे. मला वाटतं आम्रपालीचं उदाहरण तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. हां, आम्रपालीने निमंत्रण दिलं, त्यावेळेस बाकीचे म्हणाले अहो आम्रपाली खालची आहे, नगरवधू आहे. बुद्ध म्हणाले नगरवधू आहे, पण ती माणूस आहे ना, ती मानव आहे, मानव आहे म्हणून मी तिच्याकडे जातोय. मग आम्रपाली म्हणते की मला फार तुच्छ लेखतात सगळे माणसं, हे आपल्या नगरामधले तुच्छ लेखतात, कमी लेखतात. बुद्ध म्हणतात कमी कशाला लेखायचं? जातीला, धर्माला कधीही आपण स्थान न देता तू माणूस म्हणून काय वर्तन करतेस याला फार मोठं स्थान आहे, आणि म्हणून तुझ्याकडे मी येतोय. हा पुढचा भाग आपण नंतर बघूया. पण बुद्धपूर्व काळामध्ये प्रश्न विचारता येत नव्हते, आणि बुद्धानं मात्र हे प्रतिरोधाचं तत्वज्ञान निर्माण केलं आणि प्रतिरोध म्हणून प्रश्न विचारणं सुरू केलेलं आहे. म्हणून कुठली तरी परंपरा, कुठली तरी गुरु, कुठले तरी पुस्तकं याच्यावर विश्वास न ठेवता गौतम बुद्धांनी स्वतःलाच प्रश्न विचारले. काय दुःख आहे का? 100% आहे. पहिला प्रश्न आहे. मानवी जीवनात दुःख आहे काय? तर आहे. पुढचा प्रश्न, दुःख कशामुळे निर्माण होतं? पुढचा प्रश्न आहे. दुःख का निर्माण होतं? प्रश्न आहे की नाही? आहे. बर, दुःख संपवता येतं का? हो, दुःख संपवता येतं. म्हणजे हे अशा तऱ्हेचे प्रश्न निर्माण करून त्याचे उत्तर शोधणं हे गौतम बुद्धापासून सुरुवात झालेलं आहे. हा प्रतिरोध आहे. पुढच्या काळामध्ये राजा मिलिंद आणि भिक्खू नागसेन यांच्यामध्ये जो काय वाद संवाद आणि प्रश्न उत्तर झाले, त्यातून मिलिंद पन्नो नावाचं एक फार मोठं पुस्तक निर्माण झालेलं आहे बघा. मिलिंद पन्नो, जी सॉक्रेटिसनं आपल्या देशामध्ये केलेलं आहे, ते या मिलिंद राजा आणि नागसेननं आपल्या परिसरामध्ये केलेलं आहे. गौतम बुद्धाची सुरुवात आहे. आपल्या संघामध्ये अनेक शिष्य, अनेक भिक्खू गौतम बुद्धाला प्रश्न विचारायचे. म्हणजे तुम्ही संघामध्ये स्त्रियांना का घेत नाहीत? प्रश्न आहे. हुकुमशाला असा प्रश्न विचारून चालत नाही. म्हणून गौतम बुद्ध हे हुकुमशा नव्हते. गौतम बुद्ध हे मानव होते, मार्गदर्शक होते, सत्य मानणारे होते. आणि या अनुषंगानं गौतम बुद्धांनी आपल्या संघामध्ये, आपल्या परिसरामध्ये नैतिक आधार निर्माण केलेला आहे. व्यवस्थेविरुद्ध बंड करताना ते नुसतं बंड असता कामा नये, त्यांना नैतिक आधार, मॉरल सपोर्ट देण्याचं काम गौतम बुद्धांनी केलेलं आहे.
28व्या वर्षी, फक्त बघा वयाच्या 28व्या वर्षी मॉरल सपोर्ट किती घेतला. त्यावेळेस ते बुद्ध नव्हते. तथागत गौतम बुद्ध हे बुद्ध नव्हते, हे 28व्या वर्षी. पण त्यांचं प्रतिरोधाचं तत्वज्ञान बघा किती काम करत होतं. म्हणजे मला तर ते बुद्ध झाल्यानंतर त्यांनी केलेलं आहेच सगळं, पण बुद्ध होण्यापूर्वी 28व्या वर्षी संघामध्ये शक्यांच्या लढाईचा प्रसंग येतो रोहिणी नदीवरून. त्यावेळेस हा सिद्धार्थ काय म्हणतो, नाही मला लढायचं नाही. हे काय आहे? हा प्रतिकार आहे, हा प्रतिरोध आहे. मला रोहिणी नदीच्या पाणी वाटपाच्या प्रश्नावरून हातात शस्त्र घ्यायचं नाही. हे बंड आहे की नाही? हे बुद्ध होण्यापूर्वीचं बंड आहे की नाही? याची नोंद घेतली पाहिजे. संपवायचं का? संपच विचार. आणि मग या सगळ्या पार्श्वभूमीवर 3 शिक्षा मिळतात त्यांना, पनिशमेंट होते. त्यातली शेवटची पनिशमेंट गौतम बुद्धांनी स्वतःसाठी स्वीकारली. ती कुठली? एक तर मला देहदंड द्या किंवा मी देश सोडतो. हे कारण आहे. कुठला तरी म्हातारा दिसला, कुठला तरी काय ती अंत्ययात्रा दिसली, कुठला तरी आजारी म्हणून दिसला वगैरे, हे बाबासाहेबांनी सगळं खोडून काढलेलं आहे. जुन्या इतिहासकारांनी सगळं मांडलेलं आहे. हे सत्य आहे की देश त्याग का केला मी, तर मला युद्ध करायचं नाही आणि माझ्या कुटुंबावर बहिष्कार कोणी टाकू नये. आणि याच्यासाठी माझ्या या युद्धाला माझा पाठिंबा जराही नाही. आज इराक आणि अमेरिकेचं युद्ध हे किती टोकाला चाललेलं आहे, कधी आणखीन बडकेल सांगता येत नाही. इथं बुद्ध फार किती गरजेचं आहे तुम्हाला लक्षात येईल, जगाला सुद्धा गरजेचं आहे. आणि देश त्याग करणं हे नैतिक बंड आहे गौतम बुद्धाचं, तिथं प्रतिरोध आहे. पुढचा मुद्दा आहे वैचारिक स्वातंत्र्य. गौतम बुद्धाने आपल्या संघामध्ये मांडलेलं आहे. बुद्ध हा कधीही परंपरेने आलेल्या गोष्टी स्वीकारत नव्हते. गौतम बुद्ध हे तत्ववेत्ते होते आणि तत्ववेत्ता हा नेहमी स्वतःच्या डोक्याने विचार करतो. आपण तत्ववेत्ते का होत नाही माहिती आहे का? आम्ही आमचं डोकं वापरत नाही. आम्ही तत्ववेत्ते होत नाही. बाबासाहेब तत्ववेत्ते होते का? बाबासाहेब स्वतःचं डोकं वापरत होते. गौतम बुद्धांनी स्वतःचं डोकं वापरले आणि मग केवळ आपण न वापता अनुभव दिला, अनुभवाची जोड दिली. यही पश्चिको, या बघा, तपासा, अनुभव घ्या आणि मग पुढे स्वीकारा, जर स्वीकारायचं असेल तर. इतकं स्वातंत्र्य, इतकं वैचारिक स्वातंत्र्य जागतिक पातळीवर गौतम बुद्धांनी आपल्या सगळ्यांना दिलेलं आहे. अनुभवाची जोड देणं ही फार महत्वाची आहे. पण आम्ही आत्ताच्या काळामधले माणसं सुद्धा कितीही ठेचा लागला तरी शहाणे होत नाही. आम्ही कितीही अनुभव घेतला तरी आम्ही शहाणे होत नाही. गौतम बुद्ध हे अनुभव घेत घेत शहाण्या माणसांना सुद्धा शहाणं करण्याचं काम ते करत होते. सांस्कृतिक अभिव्यक्ती ज्या काळामध्ये बुद्ध सांगत होते, धम्मदेशना देत होते, त्या काळामध्ये संस्कृत भाषेचं प्राबल्य होतं. आणि संस्कृत मधून सांगावं, पाठीमाग ऐकू येतं सगळ्यांना, संस्कृत मधून सांगितलं पाहिजे, तो पंडित होता. पण गौतम बुद्ध म्हणाले की संस्कृत पेक्षा इथल्या जनतेची भाषा फार महत्वाची आहे. ती भाषा माझी पाली आहे. प्रस्थापित सांस्कृतिक वास्तव मोडून काढणं आणि त्या ठिकाणी प्रज्ञाशील करुणेचं वातावरण निर्माण करण्याचं काम गौतम बुद्धांनी केलेलं आहे. त्याला शील, समाधी, प्रज्ञा ही मूल्य दिलेली आहेत गौतम बुद्धांनी. राहणी अत्यंत साधी केलेली आहे. गौतम बुद्ध आणि त्यांचा संघ, त्यातले भिक्खू हे अत्यंत चिवर परिधान करणारे साध्या वस्त्रातले होते. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अमित मेधावींनी सांगितल्याप्रमाणे थेरी गाथा निर्माण झाली पुढच्या काळामध्ये. ही थेरी गाथा फार महत्वाची आहे. स्त्रियांनी वस्तू ती समजून घेतली पाहिजे. थेरी गाथा गौतम बुद्धाची फार मोठी देण आहे. सांस्कृतिक देण कुठली आहे? थेरी गाथा निर्माण करणारे अनेक थेरी. थेरी म्हणजे सिद्धांत नव्हे, थेरी, थेर आणि थेरी, थेरी गाथामध्ये त्यातली मुत्ता थेरी हिचं उदाहरण मी देतो. मुत्ता थेरी ज्यावेळेस ती गौतम बुद्धाला शरण जाते किंवा धम्म अंगीकारते, त्यावेळेस ती काय म्हणते माहितीये का? मी आता खरी मुक्त झालेली आहे. कशापासून? घरगुती ओझ्यापासून मुक्त झाले, संसारातील दुःखापासून मी मुक्त झालेले आहे. आणि मी कुणाला ओळखलं? मी सत्याला ओळखलेलं आहे. मुत्ता थेरी म्हणते मी सत्याला ओळखलं आहे. सत्याला ओळखणं हा प्रतिरोध आहे. आणि आपल्याकडे सत्याला ओळखू दिलं जात नाही. हेच खरं आहे, हे सत्य आहे, हे कारगिलचं युद्ध आहे, हे पहलगामचं युद्ध आहे, हे शत्रूनं निर्माण केलेलं आहे, हे पाकिस्तान निर्माण केलेलं आहे, हे सत्य खरं आहे असं बिंबवणं आज सुरू आहे. याविरुद्ध काय?
सत्य खरं तपासून घेतलं पाहिजे. गौतम बुद्धानं ते अनुभवाच्या आधारे सत्य तपासून घेतलं आणि म्हणून मुत्ताथिरी म्हणते की मी मुक्त आहे कारण मला सत्य कळलेलं आहे. सत्य काय आहे की कुठल्याही वासनेत अडकून पडायचं नाही, हे सत्य आहे. गौतम बुद्धाच्या तत्वज्ञानामधला सगळ्यात महत्वाचं तत्व म्हणजे स्वतःचा अनुभव आपण घेतला पाहिजे. आपण इतरांच्या अनुभवाच्या आधारे आपण जगत असतो. गौतम बुद्ध म्हणतात की स्वतःचा अनुभव घ्या आणि मग तुम्हाला कळेल. पुढचा कलेक्टिव्ह डायमेन्शन म्हणजे सामूहिकता बुद्धानं आपल्या संघाच्या अनुषंगाने निर्माण केलेली आहे. या संघामध्ये सगळ्या वर्णांचा समावेश होता. सगळे वर्ण, क्षत्रिय असेल, ब्राह्मण असेल, शूद्र असेल, उपाली नावी असेल, अंगुलीमाल असेल, हे सगळे माणसं हे सर्वसामान्य वर्णातले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सामूहिकतेमध्ये मी मगाशी सांगितल्याप्रमाणे बुद्ध हा सामूहिक कल्याणाच्या बाजूने होते. सामूहिक, एकट्या माणसाच्या कल्याणासाठी बुद्धाचा विचार कदापिही नव्हता. सामूहिक कल्याण बुद्धाच्या तत्वज्ञानामध्ये तुम्हाला पाहायला मिळतं, जे पूर्वी नव्हतं. बुद्ध पूर्व काळामध्ये हे नव्हतं, सामूहिक कल्याण नव्हतं, जे बुद्ध काळामध्ये त्यांनी निर्माण केलेलं आहे. त्यांच्या विचारामध्ये परिवर्तनाची दिशा आढळते. दुःखापासून मुक्ती अष्टांगिक मार्ग आहे. आर्य सत्य तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, याची मी पुनरावृत्ती करणार नाही. या ठिकाणी मनोगत व्यक्त करतो. दुसरे बौद्ध साहित्य संमेलन लातूर या ठिकाणी आज होत आहे. या बौद्ध साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बौद्ध साहित्याचे गाडी अभ्यासक प्रशांतजी गायकवाड सर किंवा बुद्धाच्या तत्वज्ञानातील विषयक माधवी सरांना अतिशय महत्त्वाचा या ठिकाणी दिलेला होता. तथागत बुद्धाची स्त्री विषयक भूमिका आणि बुद्धाने स्त्रियांना आपल्या धम्मामध्ये कशा पद्धतीनं सामावून घेतलं, कसं त्यांना स्वातंत्र्य दिलं. तर एक अतिशय सुंदर या ठिकाणी विषय दिलेला होता आणि त्या विषयाला अतिशय चांगला न्याय त्यांनी दिलेला आहे ते माधवी सर. त्याच्यानंतर आता आपण डॉक्टर गिरीश मोरे सरांना ऐकलेलं आहे की अतिशय विषय हा किचकट आहे. गौतम बुद्धाचे प्रतिरोधाचे तत्वज्ञान, हे प्रतिरोध याचे किती अर्थ त्यांनी या ठिकाणी आपल्याला सांगितले. आणि गौतम बुद्धाचा प्रतिरोध जो आहे तो नेमका काय होता, तर याच्यावरती सरांनी अतिशय सुंदर असं अभ्यासपूर्ण मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे. अतिशय सुंदर त्या विषयाला त्यांनी न्याय दिलेला आहे असं मला वाटतं. ते मोरे सर सुरुवातीला सरांनी अतिशय अध्यक्षीय त्यांच्या भाषणामध्ये बौद्ध तत्वज्ञानाचा, बुद्धाचा विचार अतिशय सुंदर मांडणी सरांनी या ठिकाणी केली. आमच्या या बौद्ध साहित्य इथं घेतलं पाहिजे. गेल्या वर्षी आम्ही घेतलं आणि पुन्हा ही परंपरा सर कायम पुढं चालू ठेवावी म्हणून तो विचार या ठिकाणी पुढं आला. एक कमिटी त्याच्यामध्ये नेमली गेली आणि त्याचे कार्याध्यक्ष, त्यांचा जो पेपर आहे, त्यांची जी न्यूज चॅनल आहे ते अर्थसत्ता, ते राजेंद्र कांबळे सरांनी आम्हाला सर्वांना एकत्र गोळा केलं आणि एक कमिटी नेमली. खरं तर हे कार्यक्रम घेण्यामध्ये खूप मोठं त्यांचं श्रेय आहे. ते कांबळे सर आमच्या संयोजन कमिटीचे अध्यक्ष, ज्यांच्याकडे बसायला जागा आहे, भरपूर वेळ आहे. शिवाजी चौकामध्ये एक सुंदर असं त्यांचं अकॅडमी चालते, तर त्या ठिकाणीच बसून आम्ही सर्वजण हे नियोजन केलेलं आहे. आणि ते आमच्या या संयोजन समितीचे अध्यक्ष माजी तहसीलदार आदरणीय शिंदे साहेब, लोखंडे साहेब सेवानिवृत्त झाले, वय झालेलं आहे, परंतु भरपूर प्रत्येक बैठकीला उपस्थित. आमच्या 2-2 दिवसाला बैठका राजेंद्र कांबळे सरांनी घ्यायच्या, 2-2 दिवसाला, आणि त्या ठिकाणी लोखंडे सर आवर्जून उपस्थित राहायचे. मग त्याच्यामध्ये अनेक विषयावरती चर्चा व्हायची. तर अशा पद्धतीनं अतिशय मेहनतीनं हे साहित्य संमेलन या ठिकाणी घेतोय. आणि आजच्या कार्यक्रमामध्ये थोडा फेरबदल केला खऱ्या अर्थानं.
की जे सुरुवातीला आपल्याला उद्घाटक म्हणून या ठिकाणी येणार होते, त्याचे अध्यक्षही वेगळे होते. आणि मग ऑन दी स्पॉट या ठिकाणी रात्री कळलं की जे सोन्याचे व्यापारी आहेत ते रोहित पिसाळ यांचे वडील वारलेले आहेत. बनसोडे साहेब हे कालच्या रात्री गेलेले आहेत मुंबईला, त्यांच्या पक्षाच्या बैठकीला गेलेले आहेत. तर अशा आम्हाला रात्री कळल्यानंतर आणि आज अगदी वेगळ्या अवस्थेमध्ये या ठिकाणी आम्ही असताना 2 सत्र आम्हाला एकत्र करता येतील काय, आणि त्या सत्राचं अध्यक्षपद या ठिकाणी अचानकच आम्ही फुले शाहू आंबेडकर चळवळीचे गाडे अभ्यासक आमचे मित्र आदरणीय डॉक्टर नारायणजी कांबळे सर यांना विनंती केली की आजच्या कार्यक्रमाचं तुम्ही या ठिकाणी अध्यक्षपद स्वीकारा, आणि कार्यक्रम सुरू केला. म्हणजे आता हे दुसरं सत्र आहे. त्याच्यामध्ये ज्या सत्रामध्ये मी अध्यक्ष होतो आणि माझ्या अध्यक्षतेखाली आदरणीय मोरे सरांचं विवेचन या ठिकाणी आणि अमित मेधावी सरांचं. तर असं काही आपल्यामध्ये गोंधळ थोडा झालेला आहे. तरी पण हे सर्वच या मंचावरील आमचे अतिशय गाढे अभ्यासक आणि समोर बसलेले एवढा वेळ झाला, आता 3.5 तास होत आहेत आपण एका ठिकाणी बसलोय. आपण सर्वच या ठिकाणी बसलात, खरं म्हणजे आपलं खूप मोठं कौतुक आहे. आता सरांनी म्हटलं, सर ज्यावेळेस बोलत होते त्यावेळेस सरच म्हणत होते या ठिकाणी भुकेची वेळ झालेली आहे, पुन्हा नंतर झोपेची वेळ हे झालेली आहे. खरंच आपलं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण आम्ही ऐकत असताना, बुद्ध ऐकत असताना, बाबासाहेब ऐकत असताना, सॉक्रेटिस ऐकत असताना ही अतिशय आम्ही बेभान होऊन अतिशय मन लावून या ठिकाणी सर्वांची कानं इकडं आहे. ती टाचणी पडली तरी या ठिकाणी आवाज यावा एवढी शांतता या सभागृहामध्ये आहे. मित्र, आम्ही या सभागृहामध्ये अनेक कार्यक्रम घेतलेले आहेत. सर आम्ही सतत कार्यक्रम घेतो, G24च्या माध्यमातून सतत कार्यक्रम घेतो. जी या देशामध्ये 2014च्या नंतर जी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार किंवा बुद्धांचा विचार इथं प्रतिक्रांतीच्या माध्यमातून कसा गाडला जाईल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. देशाच्या आणि अनेक राज्याच्या सरकारमध्ये देशाचं सरकार खऱ्या अर्थाने हे लोकशाहीला मानणारं सरकार नाही, संविधानाला मानणारं सरकार नाही. आणि अशा अवस्थेमध्ये 2014च्या नंतर आम्ही या ठिकाणी आहोत. आणि म्हणून आमचा एक छोटासा प्रयत्न या ठिकाणी आहे की ही प्रतिक्रांती कशा पद्धतीने होईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे क्रांती आणि प्रतिक्रांती जर हे आपण पुस्तक बघितलं तर त्याच्यामध्ये आपण जर मागे गेलो की बुद्धांचा विचार इथं अनेक वर्षापासूनचा इथं होता की अतिशय आपण माग या भारताला अतिशय सोन्याचे दिवस होते आपण म्हणतो. या देशामध्ये अतिशय सुबकता होती, हा देश अतिशय सुबलाम सफलाम होता. तर अतिशय इथं गुण्या गोविंदानं अतिशय चांगलं वातावरण होतं, तर तो बुद्धाचा काळ आपण म्हणतो. आणि मग त्या बुद्धाच्या काळानंतर जी प्रतिक्रांती झाली आणि पुन्हा या ठिकाणी बृहदत्त राजा जो 10वा मौर्य वंशाचा जो 10वा राजा आहे, त्या राजाच्या काळामध्ये जो पुष्यमित्र शिंगाने जो या ठिकाणी बुद्धाच्या कत्ली केला, बुद्ध विचारांच्या कत्ली केला, इथल्या भिक्षुकांच्या कत्ली केल्या. या देशामध्ये जे जे काही सम्राट अशोकाने निर्माण केलेलं होतं, अनेक शिलालेख निर्माण केलेले होते, 84,000 स्तूप निर्माण केलेले होते. त्या स्तूपाच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला बुद्ध विचार, समतेचा विचार, करुणेचा विचार या ठिकाणी सांगितलेला होता. तर तो मोडकळीस तो हाणून काढला, तो संपवून टाकला इथला विचार. आणि पुन्हा इथं या ठिकाणी पुन्हा वैदिक विचार, वर्णव्यवस्थेचा विचार पुन्हा या ठिकाणी सुरू झालेला आपण बघतोय. सरांनी अतिशय सुंदर या ठिकाणी विवेचन या ठिकाणी केलेलं आहे. खऱ्या अर्थानं बुद्धाच्या काळामध्ये जो विचार होता, तो बुद्धाच्या काळामध्ये बुद्ध लहान असताना म्हणजे सिद्धार्थ लहान असताना त्या ठिकाणी जी वैदिक परंपरा किंवा वर्णव्यवस्था, जाती व्यवस्था त्या काळात सुद्धा होतीच. आणि म्हणून खऱ्या अर्थानं लहानपणीच आपण सिद्धार्थाचा विचार केला तर सिद्धार्थ हे अतिशय करुणामय, अतिशय प्रज्ञावान आणि करुणा त्यांची कशा पद्धतीची होती ते आपण बघतोय. की करुणा त्यांची लहानपणाचा आपण त्यांचा वाचतोय आपण
की जो त्यांचा सिद्धार्थ आणि त्यांचा जो चुलत भाऊ देवदत्त होता, या दोघांचं जे एका पक्षाला, राजहंस पक्षाला मारल्यावरून जे भांडण झालं आणि शेवटी ते भांडण शुद्धोधनाकडे जातं आणि मग श्रेष्ठ कोण, मारणारा श्रेष्ठ आहे का वाचवणारा श्रेष्ठ आहे, हे ज्यावेळेस हे त्या ठिकाणी शुद्धोधन राजे त्या ठिकाणी निकाल देतात की या ठिकाणी निश्चितच वाचवणारा श्रेष्ठ आहे, म्हणजे तारणारा श्रेष्ठ आहे. म्हणजे याचा जर विचार केला आपण तर निश्चितच हे लहानपणापासूनच बुद्ध हे अतिशय करुणामय होते आणि इथं मानवाच्या प्रगतीसाठी जे जे काही आड येत असेल त्याला विरोध हे बुद्धांनी केलेला आहे. मग त्याच्यामध्ये प्रत्येक या ठिकाणी बुद्धांनी विरोध करत असताना समता असेल, स्वातंत्र्य असेल, स्त्रियांना दिलेलं स्वातंत्र्य असेल, तर अशा पद्धतीने या ठिकाणी बुद्धाने करुणामय या देशामध्ये समाज कसा निर्माण होईल अशा पद्धतीचंच या ठिकाणी आपण बघतोय, अशा पद्धतीचं साहित्य आपण बघतोय. तर आजच्या या साहित्य संमेलनामध्ये की लातूरकरांना खरंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे साहित्य संमेलन होतात, वेगवेगळे साहित्य संमेलन आपण बघतोय, तर बौद्ध विचाराचं, बौद्ध साहित्याचं साहित्य संमेलन झालं पाहिजे आणि पुढेही आणखी झालेच पाहिजे, असे साहित्य संमेलन झाले पाहिजे. कारण का साहित्य हे समाजाचा आरसा तर असतोच असतो, परंतु साहित्य हे समाजाचा अतिशय मोठा दीपस्तंभ असतो, हे निश्चितच आपण या ठिकाणी स्वीकारलं पाहिजे. आणि म्हणून जाता जाता मी एवढंच या ठिकाणी सांगेल की सिद्धार्थ समाजाचा विचार कसा करतात, म्हणजे बुद्ध हे समाजाचा विचार कसा करतात, एकच या ठिकाणी उदाहरण मी देतो आणि थांबतो की आनंदा आणि बुद्ध यांचे जे संवाद आहेत ते अतिशय चांगले संवाद आपण बघतो, वाचतो, ऐकतो. आणि मग त्या संवादामध्ये एकदा आनंदा बुद्धाला प्रश्न विचारतो की या समाजामध्ये चांगलं कुणाला म्हणायचं, चांगलं कुणाला म्हणायचं, उत्तम कुणाला म्हणायचं, चांगला पुरुष कुणाला म्हणायचं. तर असा एक प्रश्न विचारतात. त्यावेळेस बुद्ध हे अतिशय चांगल्या पद्धतीने उत्तर देतात. हे प्रत्येकानं आपल्या हृदयावरती कोरून ठेवण्यासारखं उत्तर आहे. तर बुद्ध या ठिकाणी म्हणतात, आनंद हे तू अतिशय चांगला प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. तर त्या ठिकाणी बुद्ध सांगायला सुरुवात करतात की समाजामध्ये 4 प्रकारची माणसं आहेत. समाजामध्ये 4 प्रकारची माणसं आहेत. त्याच्यात पहिल्या प्रकारचा माणूस आहे, तो माणूस असा असतो की तो त्याच्या घराच्याही प्रगतीसाठी काही करत नाही, समाजाच्या प्रगतीसाठी काही करत नाही आणि इतरांसाठी तो काहीच करत नाही. तर अशा पद्धतीचा एक माणूस असतो, तो जंगलातल्या गवऱ्या आणि लाकडाच्या सुद्धा लायकीचा नसतो, हे बुद्ध सांगतात. दुसरा प्रकार बुद्ध सांगतात की या समाजामध्ये दुसरा जो प्रकार या ठिकाणी आहे तो एक प्रकार असा आहे की जो माणूस नेहमी सतत इतरांचं काहीतरी चांगलं व्हावं, समाजातल्या माणसातलं चांगलं व्हावं, इतरांची चांगली प्रगती व्हावी, माझं घर कसं करायना, असा एक असतो. आणि तिसरा प्रकार सांगतात की फक्त आणि माझ्या घराची प्रगती झाली पाहिजे, सगळं काही माझ्या घरात आलं पाहिजे, इतराचं काही का होईना, इतराचं काही देणं घेणं त्याला नाही, असा एक प्रकार सांगतात. आणि बुद्ध शेवटचा जो प्रकार सांगतात तो अतिशय महत्वाचा आहे, आपण प्रत्येकाने आपल्या मनाला सुद्धा आपण विचारला पाहिजे. शेवटचा प्रकार बुद्ध सांगतात, आनंदा शेवटचा समाजातला एक प्रकार आहे, जो माणूस स्वतःच्या घराच्या प्रगतीसाठी अहोरात्र झटतो. जो माणूस स्वतःचं घर आहे त्या घराची प्रगती झाली पाहिजे, मग घरातली सर्व माणसं सुखी, समाधानी, आनंदी राहिली पाहिजेत, हा विचार करतो. त्याचबरोबर समाज आहे आणि त्या समाजातला प्रत्येक माणूस त्या ठिकाणी आनंदी राहायला पाहिजे, प्रत्येक माणसाची त्या ठिकाणी प्रगती झाली पाहिजे, प्रत्येक माणसानं शिकलं पाहिजे, प्रत्येकाला विद्या संपादन करता आली पाहिजे, असा जो माणूस विचार करतो तो माणूस हा सर्वात उत्तम पुरुष आहे, सर्वात चांगला पुरुष आहे, असं आपण या ठिकाणी समजावं. तर आपण ही समाजामध्ये वावरत असताना आम्ही फुले, शाहू, आंबेडकर, बुद्ध या विचाराची माणसं आहोत. तर आम्ही विचार केला पाहिजे की समाजामध्ये आपलं स्थान काय आहे, हे प्रत्येकानं आत्मसात केलं पाहिजे, आपल्या स्वतःच्या मनाला सुद्धा आपण विचारलं पाहिजे. तर खऱ्या अर्थानं बुद्ध या जगामध्ये सर्वात मोठं साहित्य
हे सर्वात मोठं साहित्य, जगातलं सर्वात मोठं साहित्य जर कोणतं असेल तर ते बुद्ध तत्वज्ञानच आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956ला त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर जे काही बुद्ध आणि धम्म निर्माण झालं आणि जगातल्या लाखो प्रती त्याच्या विकल्या जातात, आजही लाखो प्रती विकल्या जातात, हे सर्वात मोठं साहित्य हे बुद्धाच्या तत्वज्ञानाचं साहित्य आहे असं मी या ठिकाणी नमूद करतो आणि इथंच थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय.